थोडासा आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. यावेळेला थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळला. डीप मध्ये फिल्डर येतात एक्स्ट्रा कव्हर मधून. लॉंग ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. मनोज पाटीलला इथे रनआउटची संधी होती आणि आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव देखील ऍड केली जाईल. मनोज आणि कल्पेश सध्या मैदानामध्ये खेळतात. कल्पेशला नक्की थोडासा धोका होता या बॉलवर, कारण ओव्हरथ्रो सुरू आहे निहिलची. परंतु यावेळेला थोडासा फिरलाय. मनाने बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. येतो एसपी बॉईज षटकार. खूप चांगला फटका होता. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहायला मिळाली, थोडंसं फुटवर्क चांगलं होतं. शफल झाला आणि अगदी मात्र जसा चेंडू रिलीज झाला तसा चेंडू मात्र हवेत गेला आणि त्या चेंडूवर लिहिलं होतं कुणालजी दाते सर क्लास. यावेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना क्लास फटका आपण पाहू शकलात. षटकार यावेळी कामगिरी करतोय. हा शॉर्ट बॉल आहे, हुक केलाय, बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर नक्की बीट होईल आणि तसंच दिसतंय. बॉल सीमा पार, 4 धावाचा उकार. हरीश्वर किनी त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. फिट अँड फाईन आणि 40+ क्रिकेट अफलातून ते खेळत असतात, ज्यांची मात्र आपण पाहतायत सुपुत्र गोलंदाजी करत होते आणि त्यांनाच मात्र हरीश्वर किनी ही मात्र आपण पाहतायत त्याची खैरात असते या स्पर्धेमध्ये. हा थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये जज करतोय. मनोज पाटीलचा झेलही सुटला आणि आता पाहूया काय घडलं एक्झॅक्ट. पंच विचार ना करतायत हा षटकार आहे का हे चेक केलं जाईल आणि इथे दिसतंय की ऑलमोस्ट तो खेळाडू बाउंड्री लाईनला टच झाला आणि 6 धावा मिळतील. षटकार. स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट या ठिकाणी सन्मानित केले गेले. दरम्यान आपण पाहिलं झेल सुद्धा सुटला, षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक डेंजरस बॅटरचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये त्रस्तदायक. पुन्हा एकदा स्लोअर वन, लवकर पिक केला. स्क्वेअर लेग आहे तिथे, परंतु प्रेक्षक बनून राहील. मनाच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. झेल सोडण्याचा परिणाम काय असतो याचं मुख्य उदाहरण म्हणजे आता मनोज पाटील मनाच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम षटकार, झन्नाटेदार षटकार आपण पाहू शकलात. सरळ परत एक वेळा चांगला बॉल तर आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, त्याचा जजमेंटच खराब आहे. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. टप्पा घेत 4 धावाचा उकार. फंबल झाले होते, पुढे येऊ की मागे जाऊ आणि अशातच मात्र यावेळेला आपण पाहतायत त्याच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी हा षटकार येताना खूप चांगला. दुसरा बॉल बॅकफुटला गेला, क्रीजच्या आतमध्ये जाऊन जागा बनवली आणि फेकला बॉल मिड विकेटला. 6 धावा. षटकार. अप्रतिम. हीच खासियत राहिली, स्पेशालिटी या फलंदाजाची पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा चेंडू जास्तीत जास्त तो फेस करतो, परफेक्ट चेंडूला रीड करतो. गोलंदाज कसा आहे, कोणत्या कंडिशनमध्ये कशी बॅटिंग करायची, कोणत्या बॉलवर कसा अटॅक करायचं. लाईक डॉट बॉल, वेगाने टाकलेला बॉल आणि बरोबर त्याच्यावरही तुटून पडलाय. प्युअर टायमिंग. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो. एका साईडला कल्पेश पाटीलचा सैराट, तर एका साईडला मनोज पाटीलचा आपण पाहू शकतायत हे वादळ घोंगावलं गेलंय. म्हणजे षटकारांची आतषबाजी होत असताना जरी मुसळधार पाऊस नसला तरी 2 षटकार आलेत. तिसरा येईल. बरोबर फिरवलाय, देख घुमा के बॉलला उडवलंय सीमारेषा पलीकडे. 3 बॉलवर 3 षटकार. काय अटॅकिंग फलंदाजी. नयनवर हल्ला बॉल करणं फार कठीण असतं, डिफिकल्ट असतं, परंतु इथे सोपं करून दाखवलंय. बॉल द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवर 3 षटकार तर आलेत. आता 3 बॉलवर अजून 3 आणि इथे अर्धशतक पूर्ण होईल. बरोबर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मला एकदा बॅट दाखवायची आहे. चौबाजूने जबरदस्त बॅटिंग करत असताना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर आपण करूया. मनाचं अप्रतिम चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. ग्रेट बॅटिंग. काय फटकेबाजी केले कुणाल दातेसं. चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे. प्युअर टायमिंगच्या जोरावर फटके पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा फुल पॉवरफुल आहे. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. दमदार आणि शानदार बॅट एसपी ट्रॉफी या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना चहू बाजूने मात्र प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख का आहे, का मला मॅन ऑफ द